ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। तस्मै श्रीगुरुवे नमः। आपलं शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या अभंगावरील चिंतन चालू आहे। आज आपल्याला माऊलीचा अभंग देह नोव्हे साच रोगाचे भातुक अंतरी विवेक करोनी पहा काळाचे भागाला तुझी काय सत्ता कांता पुत्र वित्ता भुललासी सर्प जाबडीचा बेडूक आवडी मक्षिका सावडी जैश्या परी विषय सेविता वये गेले सारे भव सिंधू बारे भरलासी शेवटील घडी काहीतरी करी बुडतोशी धरी तारू हाती मन्मथ शिवलिंग मने नाम नौका बैसुनिया हाका पैल पार। या अभंगातून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्याला सांगतात की माणूस अभिमान करतो, मी शक्तिवान आहे, मी सुंदर आहे, मी श्रीमंत आहे, मी उद्योगपती आहे, मी मोठा नोकरदार आहे, मी मोठा व्यापारी आहे, माझ्या एवढा मोठा कोणी नाही, माझ्या एवढा शहाणा कोणी नाही, माझ्या एवढा मोठा विद्वान कोणी नाही, हा शरीराचा अभिमान करतो। माझं शरीर सुंदर आहे, माझ्या एवढं सौंदर्य कुणाचंच नाही। अशा वेळेस संताला कीव येते अभिमान करणाऱ्या माणसाची, आणि संत उपदेश करून त्याही माणसाचा अभिमान करणाऱ्या माणसाचंही कल्याण करण्यासाठी आपल्या अभंगातून उपदेश करतात। या अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली म्हणतात, देह नोव्हे साच रोगाचे भातुक। हा देह, देह म्हणजे काय? देह नोव्हे साच, हे सत्य वस्तू नाही। एक पंखा आहे आपल्याला दिसतोय, पण त्याच्यात फिरण्याचं सामर्थ्य नाही। एक टीव्हीचा संच दिसतोय, पण त्याच्यामध्ये चित्र दाखवण्याचं सामर्थ्य नाही। जर वीज नसली तर पंखा फिरेल का? मिक्सर चटणी वाटेल का? टीव्ही चित्र दाखवेल का? ते सामर्थ्य विजेच आहे। सत्य वस्तू मधली आत्मतत्व आहे या देहामधली। हा देह साच वस्तू नाही। तुम्ही म्हणाल असं कसं म्हणतायत माऊली, देह नव्हे साच, हे साच म्हणजे सत्य वस्तू नाही, हे नश्वर वस्तू आहे, नाशिवंत वस्तू आहे। नाशिवंत हा देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। संत प्रत्येक संत तुकाराम महाराज एका अभंगातून म्हणतात, हा देह नाशिवंत आहे, क्षणाक्षणाला याचा नाश होत आहे। बालपणीचं शरीर संपलं, बालपण शरीर बदललं, पुन्हा तरुणपणाचं शरीर आलं, पुन्हा म्हातारपणात शरीर दात पडतात, डोळ्याला दिसत नाही, कानाला ऐकू येत नाही, नाना व्याधी, पोटाचा आजार होतो, डोकेदुखीचा आजार होतो, निमोनियाचा आजार होतो, कॅन्सरचा आजार होतो, नाना व्याधी, नाना रोग या शरीरामध्ये रोगाचं माहेर आहे। हे रोगाचा भातुक आहे म्हणतात माऊली। देह नव्हे साच, हे सत्य वस्तू नाही, हे रोगाचं भांडार आहे। शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, घाणीचे थार, दुर्गंधीचे थार, असे या शरीराचं वर्णन केलेलं आहे। आणि तू काय या शरीरामध्ये रमला आहेस? काय या शरीराचा अभिमान करत आहेस? कशाला तू भुलला आहेस?
तू थोडा विवेक कर, मनात विचार करून बघ. मधलं चैतन्य तत्व नसल्यावर या शरीराची किंमत किती आहे? मध्ये चैतन्य तत्व आहे म्हणून या शरीराची किंमत आहे. तू अंतरी विवेक म्हणजे विचार करून पहा की मग तुला लक्षात येईल. तुमचा रक्त शरीरात आहे तोपर्यंत पवित्र आहे. रक्त खाली सांडलं अपवित्र होतं, कारण त्याचा चैतन्याशी संबंध तुटला. केस आम्हाला किती प्रिय येतो, केस किती प्रिय आहेत. काळे पांढरे झाले तर आम्ही काळे करू, डाय लावू. पण तेच केस जर ताटात आला, घासात आला तर, कारण त्याचा चैतन्याशी संबंध तुटल्यामुळे ती वस्तू अपवित्र झाली. असंही शरीर आहे. तुम्ही विचार करून पहा. आणि तुम्ही कितीही सांभाळू याला तर त्याचं वृद्धपण येणारच आहे. वृद्धपण आले की आजार पण येणारच आहे. आणि तुम्ही जोपर्यंत काम करत आहात, पैसा कमवत आहात, तोपर्यंत तुमची बायका लेकरं तुमच्या कौतुक करतील. लेकरं माझे बाबा म्हणतील, बायको माझे पती म्हणतील, लई चांगलेत लई चांगलेत म्हणतील. पण ज्यावेळेस वार्धक्य येईल, तुमचे पाय उचलणार नाहीत, हात काम करणार नाहीत, डोळ्याला दिसणार नाही, तुम्हाला संडास लघवीला बाहेर जाता येणार नाही. त्यावेळेस लेकरं जिकडं तिकडं कामाला जातील, मुलींच्या घरी जातील. मुलगा सुनेमध्ये रममान होईल, त्याच्या विश्वात त्यानं रममान होईल. आणि तुमचं करता करता पत्नी म्हातारी कंटाळून जाईल. काळाच्या भागाला तुझी काय सत्ता. माऊली म्हणतात, काळाच्या भागाला तुझी काय सत्ता. बालपण तू रोखू शकलास का? बालपणातलं गोंडस गुटगुटीत शरीर तू रोखू शकलास का? पुन्हा तरुणापणातलं तेजस्वी सौंदर्यवान शरीर तुला तसंच ठेवता आलं का? पुन्हा म्हातारपणापासून तुला रोखता आलं का? नाना आजार होणाऱ्या आजारापासून तुला थांबवता आलं का? काळाच्या भागाला तुझी सत्ता नाही रे बाबा. काळ हा बलवान आहे. क्षणाक्षणाला मृत्यूकडे तुझ्या शरीराला घेऊन जाणारा काळ आहे. आणि तू कांता पुत्र वित्त तू अभिमान करतोस. माझ्यासारखी सुंदर बायको कुणाची नाही, माझ्यासारखी गुणवान लेकर कुणाची नाहीत, वित्त म्हणजे धन, माझ्यासारखा धनवान कोणी नाही. काळाच्या भागाला तुझी काय सत्ता. कांता पुत्र वित्ता भुललाशी. अरे तू भुलून गेलास रे. तुझं म्हातारपण आलं, तू अंतरुणात खेळशील, अंतरुणात संडास लघवी करशील, त्यावेळेस तुझी बायकोही प्रार्थना करेल, देवा ह्याला सोडव बाबा, ह्याच्याकडे डोळे उघडून बघ. मुलंही कंटाळून जातील, कारण त्यावेळेस तू काही काम करणार नाहीस, त्यावेळेस तू काही पैसे कमवणार नाहीस. काळ दाखवून देईल की तू जे अभिमान करत होतास, मी शक्तिवान आहे, मी सुंदर आहे, मी कमवता आहे, मी धनवान आहे. तुझा अभिमान अंथरुणावर पडल्यावर गलित गात्र होऊन जाईल. म्हणून माऊली सावध करतात, काळाच्या भागाला तुझी काय सत्ता. कांता पुत्र वित्ता भुललाशी. आणि तू अभिमान करत आहेस, बायकोचा अभिमान करत आहेस, लेकराचा अभिमान करत आहेस आणि धनाचा अभिमान करत आहेस. वृद्धपण संपलं आणि काळाची झडप पडल तुझ्यावर. काळाची बा उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा कोणी माय बाप. काळाची झडप पडेल, मृत्यूचा तुझ्यावर फासा पडल. त्यावेळेस तुझा देह निश्चेष्ट पडून राहील, बाजूला बसून रडतील. सर्व मायेचे ममतेचे कोणी नाही संगतीचे. सगळे मायेचे ममतेचे तुझ्या जवळ बसतील आणि प्रेताजवळ बसून रडतील. फक्त पण तुझ्या जीवासोबत जीव देऊन कुणी येणार नाही रे. घेती भूषणे काढूनी जगा दाखविती रडूनी. तुझे बाजूला बसलेले लोक म्हणतील, ह्याच्या कानातलं कोण घेऊ, नाकातलं कोण घेऊ, गळ्यातलं लॉकेट कोण घेऊ, हातातली घडी कोण घेऊ, 50,000चा मोबाईल कोण घेऊ. ह्या सगळ्या वस्तूचा विचार करतील. काळाच्या भागाला तुझी काय सत्ता. जेव्हा मृत्यू येईल त्यावेळेस तुला एकटंच जावं लागणार आहे. त्याच्यासाठी तू या कांता पुत्र वित्त
ह्याच्यामध्ये तू अडकून पडू नकोस, ह्याच्यात भुलून जाऊ नकोस, थोडा विचार कर. पुढे एक उदाहरण देतात, सर्प जाबडीचा बेडूक आवडी, मक्षिका सावडी जैशा परी. सापानं एका बेंडकाला धरलेला आहे आणि बेंडकाला धरलेला आहे, अर्ध शरीर धरलेला आहे, तरी बी बेंडूक जीभ बाहेर काढू माशा सावडायला. तसं मृत्यूरूपी अजगरानं, मृत्यूरूपी सापानं आम्हाला धरलेला आहे, अर्ध शरीर गिळंकृत केलेला आहे, तरी आम्ही हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे असा हव्यास करतो. एक म्हातारा माणूस मृत्यूसमयी बाजत खिळ्याला पडलेला होता आणि सारखं ह्याच शेतातली रास करा, त्याची शेतातली रास करा, तिकडलं काटे लावा, तिकडले पैप जोडा, हे सांगण्यामध्येच त्याचं कधीच त्याच्या मुखाला देवाचं नाव येईना. आणि शेवटी काहीतरी ते मुलं मुल्यात आमचा मी सांभाळता हो, आता तुम्ही देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. पण त्या म्हाताऱ्याच्या तोंडाला काहीच येईना. आज शेवटी मरता मरता ते आता म्हातारा वा 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 के 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 करू लागला, खा 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 करू लागला. त्यावेळेस त्या म्हाताऱ्याच्या मुलाने म्हणले, दादाला आता देवाचं नाव घ्यायचंय, वा वा वासुदेव म्हणणार आहेत काय की के के केशव म्हणणार आहेत काय की म म म कुर्ल्यात महादेव म्हणणार आहेत काय की. म्हणून एक उत्तेजक इंजेक्शन आणून दिलं आणि बाबा आता घ्या देवाचं नाव, तुम्हाला गती मिळेल. त्यावेळेस त्याने म्हणले, अरे घंटा झाला अडुराला गाढवानू, वासरू ती केरसुनी खाऊ लागले, वासरू केरसुनी खाऊ लागले आणि ते झाडू खाऊन मरून जाईल, 10-5 हजाराचा घाटा होईल म्हणलं, म्हाताऱ्यानं जीव सोडला. शेवटपर्यंत त्या संसारात वासरात असाच मृत्यूच्या सर्प जाबडीचा बेंडूक, उदाहरण तुमच्या आमच्यावर आहे. बेंडकाचा अर्धा अंग सापाच्या तोंडात गेले तर बी माशा सावडलाले, ह्याचं मरण जवळ आले, मोरलाले, तर बी वासरू केरसुनी खाऊलाले म्हणण्यावर आहे म्हातारा. पण शिव तोंडाला आलं नाही, केशव तोंडाला आलं नाही, वासुदेव तोंडाला आलं नाही, महादेव तोंडाला आलं नाही, कुण्याच देवाचं नाव तोंडाला आलं नाही. अशी अवस्था आहे. सर्पजाबडीचा बेंडूक आवडी, मक्षिका सावडी जैशा परी. अरे त्या सापाच्या तोंडातल्या बेंडकासारखं करू नका रे, सावध व्हा, शरीरात भूल नका, बायको लेकरात भूल नका आणि विचार करा. हे सगळं ईश्वरानं आपल्याला त्याची नामसाधना करण्यासाठी, त्याची आठवण ठेवून सर्व संसार त्याचा आहे समजून व्यवहार करण्यासाठी सगळी व्यवस्था दिलेली आहे त्या डायरेक्टरनं आम्हाला. पुढं तळमळीनं सांगतात माऊली, शेवटील घडी काहीतरी करी, बुडतोस धरी तारू हाती. अरे तुझी मला कीव येत आहे. आता जेव्हा मी हे अभंग लिहिलो, जेव्हा मी तुला हे अभंग सांगलो, त्यावेळेस जरी तू सावध झालास आणि समरण ठेवलास, हे विश्व भगवंताच आहे. भगवंतानंच मला घर निर्माण करून दिलंय, भगवंतानंच आई वडिलाच्या रूपात भगवंतच आहेत. बायका लेकरं हे सगळे मिळून भगवंताचंच रूप आहे, भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून मुखानं शिवाय नमा नाम घेत जा. शेवटील घडी काहीतरी करी, काहीतरी कर, आता तरी सावध हो. ह्या कांता पुत्र वित्ताचा धनाचा मोह सोड, या शरीराचा अभिमान सोड आणि काहीतरी कर. तू बुडतोस रे, बुडतोस, तुला तारावं म्हणून माझा विचार आहे. बुडतोसी धरी तारू हाती. संत अत्यंत कृपाळू आहेत. संताचा स्वभाव दयाळू आहे, बुडणाऱ्याला वाचवणारा स्वभाव आहे. एक संत गंगेत स्नान करत होते आणि गंगेत स्नान करताना एक विंचू वाहत चाललेला दिसला. तिथं तरुण मुलंही स्नान करत होते. ती विंचावाला धरण्यासाठी वंजळीत पाणी घ्यायचे
आणि वंजळीतून पाणी बाहेर नेऊन टाकेपर्यंत पाणी निघून जायचं आणि विंचू डंक मारायचा. डंक मारला की हात हलायचा आणि विंचू पाण्यात पडायचा. संताचं वाचवण्याचं काम चालू होतं आणि विंच्याचं डंक मारण्याचं काम चालू होतं. त्यावेळेस पोरं हसू लागले स्नान करणारे, महात्मा जी आप ये क्या कर रहे, बिच्छू आपको डंक मारते जा रहा है और आप उसको बचाते जा रहे. त्यावेळेस त्या साधूनं सांगितलं, बेटा साधू का काम बचाने का है, बिच्छू का काम काटने का है, दोनों अपना अपना काम कर रहे. तसं संत महात्मे आम्हाला सांगतात आणि आम्ही त्यांना वेड्यात काढतो. हे काय सांगूयात की, काय शिवशिव म्हणा म्हणूयात की, काय देवदेव म्हणा म्हणूयात की, इथं आम्हाला काही देवानं कमी केलंय का, पैसा कमी केलंय का, बायको दिलने का, लेकरं दिलने का म्हणून त्याचं नाव घेऊ. हे वेड्यासारखं कोरल्यात. म्हणून संताला वेड म्हणलं जातं, त्यांना वेड्यात काढलं जातं. संत असताना त्यांची किंमत केली जात नाही. म्हणून तरी तळमळीनं म्हणतात, तू जरी मला डंक मारलास, तू जरी मला त्रास दिलास, तू जरी मला वेड म्हणलास तरी काही हरकत नाही. वेडा झालो वेडी याच्या गावा गेलो. अरे मी खरंच वेडा झालो म्हणत नव्हते की अभंगात म्हणतात, मी वेडा झालो, वेडी याच्या गावा गेलो, वेडी याने वेडे केलं मला आणि सर्वत्र मला शिव दिसत आहे. आणि तुकाराम महाराज ते की अभंगात म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिली जे ऋषी साच भावी वर्तावया. आम्ही देव वैकुंठातले माणसं आलो याच कारणाशी, लोकाला सन्मार्गाने लावण्याशी. जे ऋषी मुनी तपस्वी लोकांना जे सांगितलेलं आहे, साच भावे वर्तावया, सत्य मार्गानं चला, खोटं बोलू नका, चांगलं वागा, कुणाला त्रास होईल असं वागू नका, आईवडिलाची सेवा करा, प्रत्येक माणसात देव पहा, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, दुःखी पीडित माणसात ईश्वराला पहा, त्याची सेवा करा. हे सांगण्यासाठी आम्ही संत मंडळी आलो असे संत म्हणतात. माऊली म्हणतात, शेवटील घडी मी सांगलेला त्या क्षणापासून तरी तू काहीतरी कर, चांगलं वाग, अभिमान सोड आणि दिसलेल्या माणसात ईश्वर आहे समजून त्याच्यासोबत व्यवहार कर, त्याच्याशी प्रेमानं बोल, त्याला जितकं काही मदत करता येईल तितकी मदत कर, अडल्या नडलेल्याला मदत कर, दुःखी पीडितांचं दुःख दूर करण्यासाठी या नरदेहाचा उपयोग कर. पुढं म्हणतात माऊली शेवटच्या चरणात, मनमत शिवलिंग म्हणे नाम नौका, बै सुनिया हा का पैल पार. आणि तुझं अंतकरण शुद्ध करायचं असेल तर भगवंताच्या नामाची नौका आहे रे. आतापर्यंत कितीही मळालेलं तुझं मन असू दे, कितीही विकार तुझ्या अंतकरणात असू दे रे, तू भगवंताचं प्रेमानं शिवाय नमा नाम म्हण. जसं जसं तू नाम घेत जाशील, शिवाय नमा म्हणत जाशील, तसं तसं तुझ्या अंतकरणातला मळ निघून जाईल आणि तुझं अंतकरण शुद्ध होईल आणि तुला सर्वत्र भगवान शिवाचा साक्षात्कार होईल. सर्वत्र जे जे दिशे दृष्टी पुढे ते ते अवघे शिवरूप गाडे अशी तुझी अवस्था होईल आणि तुला पूर्ण समाधान मिळेल, पूर्ण आनंद मिळेल, तुला परमानंदाची प्राप्ती होईल. ध्येय असताच तू मुक्त होऊन जाशील. तुझा आचार, विचार, उच्चार आणि व्यवहार सर्व शिवमय होऊन जाईल. तुझा देह तुका म्हणे उरलो उपकारा पुरता. संत म्हणतात आता हा देह भगवंताचा झालेला आहे आणि ही सेवा जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती जगाच्या कल्याणासाठी देह हा परोपकारासाठी आहे. तुका म्हणे उरलो परोपकारा पुरता. परोपकारासाठी तुझा देह लागेल आणि ह्याचा मार्ग, आजपर्यंत तू कितीही पाप केला असेल, कितीही वाईट कामं केला असतील, काही हरकत नाही. शेवटील घडी काहीतरी करी, बुडतोशी धरी तारू हाती. मी हे नौकेत चढण्यासाठी नाम देत आहे तुझ्या हातात. त्या नामरूपी सूत्राला धर आणि ह्या नाम नौकेत बस. शिवाय नमा म्हणून त्या भगवंताचं तू नामचिंतन कर. तुझं हृदय निश्चित शुद्ध होईल आणि त्या हृदयामधला अंधकार दूर होऊन आनंदमय प्रकाशाची तुला प्राप्ती होईल
आणि तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. ओम शांती शांती शांती.